याची जर का योग्य पद्धत माहिती असेल तर 5 मिनिटात लोणी निघतं, पण मी थोडीशी चुकीची पद्धत वापरली आणि माझं लोणी निघायला खूप वेळ झाला. आणि लोणी काढायचं होतं कारण सकाळी मनूला दावणगिरी डोसाच म्हणजे लोणी डोसा करून द्यायचं प्रॉमिस केलं होतं. आणि मग रात्रीच लोणी हलवायला घेतलं होतं, पण ते चुकीच्या पद्धतीने हलवत होते, त्याच्यामुळे लोणी लवकर निघत नव्हतं. फायनली ते निघालं आणि त्याच्यानंतर मग सकाळी लोणी डोसा आणि चटणी मनूला बनवून दिला. त्याच्यानंतर म्हणलं तू खाऊन घे, मी तोपर्यंत चपाती बनवते. तर तिचा हट्ट होता की मम्मा तू भरव ना, मग ते भरवत बसले. परत मग तिला चपाती बनवली. मग रेसिपी चॅनलसाठी गन पावडर ही रेसिपी शूट केली. नक्की एकदा तुम्ही जाऊन बघा. आणि पाऊस खूप पडत होता, गार्गीला आणायला गेले की आणि एवढा जोरात पाऊस पडायला लागला की मला तिथंच थोडा वेळ थांबावं लागलं. आणि मग तिला घेऊन आली. हा आमचा जादू बघा कसा दिसतोय. आणि त्याच्यानंतर मग तिच्या पेपर्सचे काही झेरॉक्स मारायचे होते ते घेऊन आले. आणि आज दुपारचा चहा थोडासा स्किप केला आणि हळीवची खीर पेली. आणि मग संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावली. त्याच्यानंतर चहा पिला, कारण दुपारी चहा पिला नव्हता तर मला चहाची क्रेविंग झाली होती. मग बसून गॅलरीमध्ये थोडासा चहा पिला. आणि हो, जर का तुम्ही खोपोलीत येत असाल, कुठल्या वॉटरफॉलला जर का तुम्ही व्हिजिट करत असाल तर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या. आपण ज्या ठिकाणी जातो तिथली संपूर्ण माहिती पहिला व्यवस्थित घ्या आणि मगच इथल्या वॉटरफॉलला किंवा इथल्या पर्यटन क्षेत्राला तुम्ही व्हिजिट करा. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा.